नमो शेतकरी महासन्मान योजना या योजनेचे आता तब्बल 2 हप्ते आता पूर्णपणे पेंडिंग पडलेले आहेत. म्हणजे एकूण 4,000 रुपयाचा लाभ पूर्णपणे पेंडिंग पडलेला आहे आणि अजूनही शासनाकडून एका शब्दाची पण अपडेट येत नाही. ही खूप दुर्दैवी आहे, कारण की बघा आतापर्यंत खरं तर वितरण व्हायला पाहिजे होतं. जुलैचा महिना पण संपत आलेला आहे. आज 27 तारीख आहे आणि असं असून देखील अजून पण नमोच्या हप्त्याच्या संदर्भात GR येतो आहे, निधीच्या संदर्भात काही तरतूद होत आहे. आणि याच्याही पेक्षा महत्त्वाचं म्हणजे अगोदर म्हणलं गेलं की PM किसानची जे काही वितरण होईल तर त्याच्यानंतर ती जी यादी येणार आहे PM किसानची, तर त्या यादीचा जे काही संदर्भ घेऊन आपल्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जे काही नमोचं वितरण केलं जातं तर त्या आधारावर केलं जातं. मग आता नमोचं वितरण याचं PM किसानचं वितरण होऊन तर फार काही काळ लोटून गेलेला आहे, 1-2 महिने होऊन गेलेले आहेत. मग आणखी यादी कुठं अडकलेली आहे? तर यासाठी जे आहे स्वतः राज्याच्या कृषी मंत्र्यांनी या संदर्भात म्हणजे या योजनेच्या वितरणाच्या संदर्भात अपडेट देणं गरजेचे आहे. फक्त आम्ही वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांना मदत करीत आहोत असं म्हणून होणार नाही, कारण की नमोचं वितरण जे आहे वेळेवर व्हायला पाहिजे. आणि नमोसाठी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट, खूपच काय असा निधी लागतो अशातला पण काय भाग नाही बरं का, पण तरी देखील नमोचं वितरण जे आहे हे वेळेवर जे आहे शासनाने करायला पाहिजे. शासन या वितरणाच्या संदर्भात अक्षरशः कोणत्याही पद्धतीने जे आहे जबाबदारी घेताना दिसत नाही. सध्या तरी असं म्हणलं तरी काही हरकत नाही. बघा नमोचे 2 हप्ते पेंडिंग पडलेले आहेत. तुम्ही म्हणता कोणते 2 हप्ते? 9वा हप्ता पेंडिंग पडलेला आहे. काहीच अपडेट येत नाही याच्यावर. आणि जोपर्यंत अपडेट येत नाही तोपर्यंत आपण आपल्या या चॅनलच्या माध्यमातून नक्कीच आवाज उठवणार आहोत. 10वा हप्ता आणि 9वा हप्ता प्रत्येक हप्ता येतो 4 महिने आणि 4-4 महिने म्हणजे 8 महिने झालेत, अजूनही वितरण नाही. म्हणजे कमाल आहे का नाही? सप्टेंबरमध्ये वितरण झालं होतं. तर त्यामुळे जे आहे खास करून बघा 9वा हप्ता आणि 10वा हप्ता आता दिले तर दोन्ही हप्ते एकत्रितच द्यायला पाहिजे. एक हप्ता द्यायला नाही पाहिजे. 9व्या हप्त्याचे 2,000 आणि 10व्या हप्त्याचे 2,000 असं नाही व्हायला पाहिजे. मग 12 महिन्याचे काही गॅप पाडणार का? तर 4,000 रुपये जे आहेत एकत्रित जे आहे शेतकरी मित्रांना जे आहे त्यांच्या खात्यामध्ये वितरित करायला पाहिजे. आणि यासाठी जे राज्याचे कृषी मंत्री यांनी पण थोडा पुढाकार घ्यायला पाहिजे आणि पटकन जे आहे वितरणाच्या संदर्भात हालचाली वाढवायला पाहिजे. कारण वितरण असं पुढे 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 नेऊन शेतकरी सध्या विचार करायला नेमकं कधी येणार आहे नमोचं वितरण, नमोचं वितरण नेमकं कधी होणार आहे, त्याचं GR कधी येणार आहे. कारण की म्हटलं गेलं की 1 जुलैच्या 1 तारखेला येईल, ती पण तारीख गेली, त्याच्या अगोदर पण तारखा आल्या, त्या पण तारखा गेल्या. असं करता करता आता जुलैचा महिनाच गेला. आणि एवढंच नाही तर जो 9वा हप्ता आहे त्याचा पूर्ण कालावधी संपला, 10वा हप्ता आहे त्याचा पूर्ण कालावधी संपला. आता 11वा हप्ता चालू होईल बघा. पुढच्या महिन्यामध्ये 11वा हप्ता चालू होईल. तर त्यामुळे शासनाला विनंती आहे शासनाला की तुम्ही एवढी चांगली योजना आणली आहे तर मग या योजनेचं वितरण करण्याची जबाबदारी पण घ्या आणि लवकर वितरण करा. पावसाळी अधिवेशन पण गेलं, त्याच्यामध्ये काहीतरी निर्णय घेतला जाईल असं वाटलं, पण तिथे पण घेतलं नाही. बघा नमोचे वितरण लवकर करावे अशी शासनाला विनंती आहे. नमोचा हप्ता नेमका कुठं अडकला, यासाठी काय अडचण आहे हीच अजून क्लिअर नाही बरं का. म्हणजे काय तांत्रिक बाब आहे का? नाही. यासाठी फक्त एकच कारण असू शकतं बघा, तुम्हाला सांगतो, ते म्हणजे निधी उपलब्ध न होणे आणि विशेषतः वेळेवर जे आहे वेळेवर निधी उपलब्ध न होणे. आता सध्या तुम्ही म्हणाल की सर सध्या कर्जमाफी चालू आहे, त्यामुळे कदाचित कर्जमाफी जरी चालू असली तरी योजनेचा निधी हा पोर्टलवर काय जास्त काही याला टेक्निकल तांत्रिक गोष्टी नाही आता, बरोबर. कारण PM किसानचं वितरण झालेलं आहे. त्यामुळे या योजनेसाठी काय फक्त निधी वितरित केल्याच्या नंतर पटकन वितरण होऊन जाते, 1-2 दिवसाचं काम आहे ते. तर त्यामुळे त्या कर्जमाफीचा आणि याचा काही संबंध नाही. मागे आपण पाहिलं कृषी मंत्र्यांनी सांगितलं होतं की आम्ही वेगळ्या पद्धतीने जे आहे शेतकऱ्यांना मदत करीत आहोत. ती मदत आणि म्हणजे कर्जमाफीची मदत आणि याचा काही संबंध नाही. ती मदत वेगळी आहे, ही मदत वेगळी आहे. त्यामुळे लवकरात लवकर नमोचं वितरण करायला पाहिजे. बघा नेहमीच नमोच्या हप्त्याला वितरणाला जे आहे उशीर होतो बघा. हे आपण पाहिलंय. जुलैचा महिना पण संपत आलेला आहे, अजून पण हप्ता मिळालेला नाही. ही खूप शोकांतिका आहे. त्यामुळे शासन किमान इथून पुढे तरी नमोच्या हप्त्याच्या संदर्भात जरा थोडं मनावर घेईल आणि लवकरात लवकर नमोचं वितरण करेल. सध्या तरी बघा जुलैच्या शेवटी वितरण होण्याची शक्यता वाटत नाही, कारण कोणत्याच प्रकारची हालचाल होत नाही. जोपर्यंत हालचाल जी आहे वाढत नाही तोपर्यंत आपण या योजनेचा मुद्दा जो आहे अगदी ठामपणे इथून पुढे पण मांडणार आहोत. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. बघा कोणत्याही प्रकारची नमोच्या संदर्भात अपडेट आली ते चॅनलवर आपल्या देण्यात येईल. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. काही अडचण असेल तर नेहमीप्रमाणे कमेंट्समध्ये विचारू शकता. धन्यवाद.